थोडासा आवाजामध्ये फेरबदल होणार आहे. आता एक मराठीचा बुलंद आवाज घाटले गावातले सुपुत्र आहेत. ओव्हर टू मिडगावकर सर. आणि याच्यानंतर लगेचच मात्र हा संघ जिंकणार आहे. आणि खरं तर पहिल्या मॅचमध्ये ज्यांनी मात्र आपलं वर्चस्व कायम केलं तेच म्हणजे माहुल कोलीवाडा. अर्थातच जसा मात्र सामना संपणार आहे तसा मात्र विनर विनर संघ मात्र आपसमध्ये खेळणार आहेत. चला ट्रॉम्पी कोळीवाडा आणि टॉस जिंकून प्रथम पहिला चेंडू मोठा पटकावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. ट्रॉम्पी कोळीवाडा वर्सेस मोह कोळीवाडा. लक्षात घ्या सगळ्या टीमनी की पहिल्या फेरीचे सामने सलग 4 होतील आणि त्यानंतर जिंकलेल्या संघांमध्ये मॅचेस होतील. तर पहिल्या फेरीला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 5 षटकांचा सामना, पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकात चौकार षटकार किती येतील त्याच्याकडे फलंदाजाचं लक्ष असतं. मात्र एक असं मैदान की जिथे बाहेरच्या मैदानांसारखी तुमची फलंदाजी करायला लागणार नाही. 60-60 मीटरच्या बाउंड्रीज आहेत सगळ्याच बाजूनी, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कनेक्शन करावं लागणार आहे. व्हॉट अ शॉट इनटू द कव्हर्स. 6. अप्रतिम फटका. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने षटकार मारण्यासाठी एक स्पेशल कला लागते. उच्च दर्जाचा फरचा. अतिशय अप्रतिम सुरुवात. आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू 2 चेंडू आणि 2 षटकार. व्हॉट अ प्लेयर. अनिकेत केळवी पहिल्या 2 चेंडूंवर पूर्णपणे बीट झाला. नंतरच्या 2 सलगच्या चेंडूंवर 2 वेगळ्या दिशेने 2 षटकार. पहिला षटकार कव्हरच्या दिशेने, दुसरा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 2 चेंडूंवर 2 षटकार. अप्रतिम फलंदाजी. बॅकफुटला जातोय, मागे राहतोय, जागा बनवतोय स्वतःसाठी. आणि क्रिकेटमध्ये आणि मुंबईमध्ये जागा थोडी मिळाली तरी त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. आणखीन एक अप्रतिम शॉट. व्हॉट अ शॉट अगेन. दिस इज क्लास बॅटिंग. षटकार षटकार चौकार. डीजे अतिशय अप्रतिम फलंदाजी. बघा 3 चेंडूंवर 3 फटके. चेंडू तितकेसे खराब नाहीये. तो मागे जातोय, जागा बनवतोय आणि कव्हर्सच्या दिशेने फटकेबाजी करतोय. एक चांगल्या गोलंदाजावर प्रहार करतोय. पहिल्या 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवर 16 धावा. सुरुवात अफलातून केली अनिकेतने. अनिकेत अतिशय तुटून पडलाय ट्रॉम्बेच्या संघावर. पहिल्या 2 चेंडूंवर पूर्णपणे बीट झालो, त्यानंतर मात्र थोडंसं परिवर्तन केलं, स्वतःची स्टान्स बदलली. यस, हे अगदी चांगलं करते ट्रॉम्बेचा संघ. यालाच अनुभव म्हणतात की थोडासा गेम स्लो डाऊन केलाय, थोडासा प्रेशर बॅक. आपल्या संघावर जो प्रेशर आलाय, थोडासा वेळ घेतलाय, वेळ काढून घेतलाय, यालाच स्पोर्ट्समनशिप म्हणतात.
आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अतिशय सगळ्यात चांगला फटका, षटकार षटकार चौकार चौकार, एका षटकाकी धावसंख्या झाली होती बिनबाद 20 धावा, सर्वच्या सर्व धावा अनिकेतच्याच नावाने. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सर कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि ये ऐसा बल्लेबाज है जिसके लिए ये ग्राउंड बनाया गया है. उसका अगर हम वैगन व्हील अगर चेक करेंगे तो उसने शुरू ऑफ से किया, दूसरा शॉट ऑन साइड में लगाया और 2 बैक टू बैक डाउन द ग्राउंड लगाया. यानी कि ये जो ग्राउंड है 360 डिग्री, उसका सही इस्तेमाल करना ये बल्लेबाज को आता है. यस एब्सोल्युटली. अगर आप वी में खेल सकते हैं, आप कवर्स में अगर आप 6 मार सकते हो तो आप किसी भी गेंद पे 6 मार सकते हो. बिकॉज शॉर्ट पिच गेंद अगर कवर्स में आप 6 मार सकते हो, सबसे मुश्किल शॉट होता है. जो हैरिस रॉफ के खिलाफ जो विराट कोहली ने 6 मारा था, जो चेस्ट पे गेंद आई थी, वो 6 मारना उसके लिए स्पेशल ताकत लगती है. उसके लिए क्लास भी चाहिए, आपके बहुत ताकत भी चाहिए, आपके रिस्ट में ताकत चाहिए. वो शॉट काफी स्पेशल था. सूर्य कुमार यादव आपने बहुत प्यारी याद दी, जो ताजा कर दिया आपने. जो विराट कोहली का जो सिक्सर आपने बताया, आज भी हारिस रॉफ को पाकिस्तानी जितने भी मीडिया वाले ना वो आज भी छेड़ते हैं उस 6 को लेकर. वो गेंद अच्छी थी, बल्लेबाज बढ़िया था. ये सागर कोहली एक तरफ, अनिकेत कोहली ने सेलिब्रेशन कर दिया है. अब सागर कोहली स्ट्राइक पर आए. आज उनका जन्मदिन है, आज बर्थडे है. विराट कोहली और युवराज सिंह की खासियत है. युवराज सिंह का देखिए बर्थडे भी 12 को आएगा, 12 दिसंबर को. उन्होंने फास्टेस्ट हाफ सेंचुरी भी 12 गेंदों में बनाई है. आज बर्थडे इस बंदे का है. देखते हैं आज का बर्थडे वो स्पेशल कैसे बनाते हैं. बहुत बड़ा दिन है आज का, 23 जनवरी. आप जरा गूगल सर्च करके देख लीजिए. फैंटास्टिक प्ले. और बर्थडे पे सब कुछ होना चाहिए, आउट 0 पे नहीं होना चाहिए. ओ माय गॉड. कहा जाता है ना कि आप बेवफाई करो वो गुनाह नहीं है, अच्छा ही करना ही बेवफाई गुनाह हो गया. हल्के से खेलने के अगर वो पूरा शॉट खेलते तो शायद बड़ा हिट भी लगाते. वो सोच रहे थे कि आज पहला गेंद है तो थोड़ा आराम से खेले, वही अगर बड़ा हिट लगाते हो शायद 4 भी मिल जाते. आउट हो गए. 20 पे फर्स्ट विकेट गया. सुयश कोहली द न्यू बॅट्समॅन. फॅन्टॅस्टिक स्टार्ट. राज काय सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी, बांधून ठेवलंय गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये 20 धावा गेल्यानंतर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी करताना फलंदाजीची खूप वाहवा होते, पण खरं कसं बसतं ते गोलंदाजाचं, कारण त्याला डिफेंड करायचे असतात. एका पाटा विकेटवर चांगल्या फलंदाजी होतो. कासिम शेख थँक्यू सो मच. खरं तर त्यांनी ते थांबव अशी सगळ्यांचीच इच्छा असेल. अतिशय जबरदस्त आवाज गोवंडी शिवाजीनगरचा. व्हॉट अ शॉट अगेन. कडक प्रहार करताय, चेंडू जातोय मिड विकेट काव कॉर्नरच्या दिशेने. आणखीन एक कडक प्रहार, आणखीन एक. 4 की 6 त्याचबद्दल चौकशी केली जाते. इनफॅक्ट हाईट साठी पंच विचारतात. येस अंपायर. इट इज अ फेअर डिलिव्हरी. द बॉल वॉज डिपिंग आणि कमरेच्या खूप खाली होता. अनिकेत डॉट डॉट 6-6 आणि 3 चेंडूंवर 3 चौकार मारलेत अनिकेत कोहली यांनी. पहिल्या 2 चेंडूंवर फलंदाजाला चेंडूच दिसत नव्हता, त्यानंतर क्षेत्ररक्षकांना तो चेंडू दिसत नाहीये आणि याची बॅट थांबत नाहीये. फलंदाज नुसती बॅट स्विंग करतो आणि प्रत्येक चेंडू बॅटच्या मधोमध लागतोय. आणखीन एक चौकार. षटकार षटकार चौकार 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 चौकार, सलग 4 चौकार ठोकलेत या फलंदाजांनी. जे काय असते वन मॅन आर्मी काय असते, तर हा फलंदाज समोरचा अगदी तुटून पडलाय ट्रॉम्बेच्या संघावर. राजला काहीतरी करावं लागेल.
Oh my God, this man is unstoppable. This man is simply unstoppable. Sixer again. DJ. दोन चेंडू जे तुम्ही निवडले होते त्यापैकीच तो चेंडू होता. हे असं झाले साखरपुडा एका बरोबर आणि लग्न दुसऱ्या बरोबर. तो चेंडू आलाय बघा. सध्या त्या ज्या पद्धतीने अनिकेत फलंदाजी करतोय ना, अनिकेतनी एकही मिनिट वाया घालवायचं नाहीये. कारण वेळ चांगली असेल ना तर वेळ फुकट घालवायची नसते अनिकेत. तो जितका स्ट्राईक वर जाईल तितकं चांगलं राहील मोहो कोळीवाडा संघासाठी. ट्रॉम्बे कोळीवाडी संघासाठी सध्या तरी तो डोकेदुखी झालाय. हा फलंदाज बाद झाला तर सामन्यात ते पुन्हा शिरकाव करू शकतील. सध्या तरी काय फलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 34 धावा. अप्रतिम फलंदाजी. स्ट्राईक रेट 4.25चा. पहिली धाव त्यांनी अशी एकेरी काढली आतापर्यंत. सलगच्या 8 चेंडूंवर त्यांनी षटकार 4 चौकार 1 षटकार आणि आताचा सिंगल. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवते म्हणजे डोकेदुखी कायम राहणार आहे. 2 षटकांअखेर धावसंख्या झाल्यात ती 36 आणि त्यापैकी 35 धावा अनिकेतच्या. शिवसेना जनसेवा ईश्वर सेवा ट्रस्ट अंतर्गत आयोजित कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025. शरद कोळी बद्दल अगदी विशेष सांगायचं, अगदी जवळचा मित्र. आणि शरदला पहिल्यांदा आम्ही क्रिकेट खेळताना पाहिले ते मी 10वीत असताना. कारण शरद एकमात्र असा खेळाडू होता. मला एकच क्षण आठवतो त्याचा. पहिला शॉट आर के ट्रॉफीमध्ये खेळलेला ओपनिंगचा सामना आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी 3 धावा काढलेल्या फाईन लेगच्या दिशेने. आणि त्याच्यासारखा दुहेरी तिहेरी धावा काढणारा एक पण खेळाडू नव्हता. अतिशय अप्रतिम दर्जाचा तो बॅट्समन, टेक्निकली बॅट्समन होता की ज्यावेळेला एकेरी दुहेरी धावा जास्त निघायच्या, चौकार षटकार क्वचितच कुणीतरी मारायचं. आणि आर के ट्रॉफी एकमेव नाईटची स्पर्धा होती की जिथे तारे सितारे फिल्म स्टार सगळे यायचे आणि त्या स्पर्धेचा सुपरस्टार खेळाडू होता शरद कोळी. शरद कोळीची ती आठवण आम्हाला राहील कारण आम्ही घाटले गावात राहत असताना शरदची फलंदाजी बघण्यासाठी खास जायचो. शरदचा तो पहिला चेंडू जो फेस केला आर के ट्रॉफीमध्ये तो शरदनी फेस केला होता. आणि पहिल्या चेंडूवर तिहेरी धाव काढलेली मला ती आठवते. त्याची ते एलिगन्स, जे बॅटिंगचा क्लास, त्याच्या रनिंग बिटवीन द विकेट्स. 40 क्रॉस झाला तर तरी पण त्याची रनिंग बिटवीन द विकेट तितकीच चांगली होती. एक अतिशय सेफ खेळाडू, एक उत्तम कॅप्टन आणि अतिशय उच्च दर्जाचा फलंदाज होते शरद कोळी. व्हॉट अ शॉट अगेन. हा फलंदाज थांबत नाहीये. आणखीन एक जबरदस्त षटकार. ही इज ऑन फायर. अतिशय अप्रतिम फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. 41आणि अशा खेळाडूचा की जो 42 धावांवर खेळतोय. धावसंख्या झाली ती आता 44. स्ट्राईक वर पुन्हा एकदा अनिकेत. ही गाडी आता कुठल्या स्टेशनवर थांबणार नाहीये. हा फलंदाज, व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ शॉट. अन्नदा 6. 49 धावांवर खेळतोय. 13 चेंडू आणि 49 धावा. या स्पर्धेची सगळ्यात फास्टेस्ट 50. धावा झाल्यात 49 अनिकेतच्या. संघाच्या धावा झाल्यात त्या 50
डीजेचा भाट देखील आता त्या म्युझिक सिस्टमवर थांबलाय, कारण जो संघ यजमान संघ आहे त्यांच्याच विरुद्ध प्रहार करतोय हा संघ. धावसंख्या झाली आहे ती 49, माफ करा, आणि 49 धावांवर खेळतोय तो अनिकेत कोळी अक्षरशः तुटून पडलाय. अप अँड ओव्हर, इट इज अ बाउंड्री, इट इज अ 50. जरा जोरदार टाळ्या जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल, याच्यापेक्षा जास्त मनोरंजन, टाळ्यांचा आवाज येऊ द्या, ट्रॉम्बेकरांचं प्रेम दिसू द्या. व्हॉट अ प्लेयर, जरा बॅट सगळीकडे दाखवत आहे. व्हॉट अ प्लेयर, मन जिंकलेत सगळ्यांची आपल्या चौफेर फलंदाजीनी. चौकार षटकारांचा पाऊस पाडलाय. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ प्लेयर. दिसायला चांगला आहे, खेळतो पण चांगला. दिस मॅन, त्याच्या मागे काय लिहिलंय बघा, माऊली. सध्या तरी माऊली प्रसन्न झाली आहे, तुटून पडली आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक, किंबहुना सगळ्यात वेगवान अर्धशतक, फक्त 14 चेंडूंमध्ये सजवलेलं सगळ्यात देखणं अर्धशतक. 53 धावा, 14 चेंडू 53 धावा. Oh, this is big, this is huge, but this time he has to go back. अप्रतिम फलंदाजी केले. जर तुम्हाला याचा खेळ आवडला असेल, जर तुमचं क्रिकेटवर प्रेम असेल, एखाद्याला दाद द्यायची असेल, चेंबूरकर आणि ट्रॉम्बेकर किती आवड त्यांना क्रिकेट दाखवत असेल, जरा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. इथून घरी जाताना त्याच्या लक्षात यायला पाहिजेत की या मैदानात आपलं किती स्वागत केलं गेलं, किती प्रेम मिळालं, किती ट्रॉफीज मिळाल्या त्या महत्वाच्या नसतात, प्रेक्षकांची दाद किती मिळाली ती जास्त महत्वाची. जबरदस्त फलंदाजी. 15 चेंडू 53 धावा. थोडासा उशीर झाला हा विकेट घ्यायला. विकेट महत्वाचं म्हणूनच सांगतो, क्रिकेटमध्ये विकेट्स घेणं खूप महत्वाचं. यांना तुम्ही थांबवू शकत नाही, यांना तुम्ही आउटच करू शकताय. 54 वर 1. ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे सामन्यात परत येण्यासाठी. आणि एका पाठोपाठ एक 2 विकेट्स मिळत आहेत का? विल वेट फॉर द अंपायर्स सिग्नल. नॉट आउट. 3 षटकांअखेर धावा झाल्यात ते आता 54, त्यापैकी 53 धावा अनिकेत कोळीच्या. एक हाती फलंदाजी काय असते, आपल्या संघाला पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेऊन काय जाणं असतं ते आपल्याला आज पाहायला मिळालं. आणि सध्या बघा त्यांनी जे चौकार षटकार मारले तिथे वाऱ्याची साथ त्याला कुठेच मिळालेली नाहीये. सगळीकडे तुम्ही पाहत असाल तर झेंडे, ते झेंडे अगदी स्थिर आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या ताकदीने आणि आपल्या क्लासने फटके मारलेले आहेत. मात्र इथून ब्रेक लागू शकतो, कमबॅक करू शकतो. ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जरी त्यांच्या गोलंदाजांवर प्रहार होता तरी ते एकमेकांना ओरडत नव्हते, डाफरत नव्हते, एकमेकांना सपोर्ट करत होते. कारण क्रिकेटचा सामना आहे, त्याच्या हातात पण बॅट आहे, तो फलंदाजी करायला आलाय म्हणजे तो आपल्या संघावर प्रहार करणार. आणि एकमेकांना साथ दिली आणि किंबहुना इथून पण कमबॅक करता येईल. या पुढच्या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल. 3 षटकांअखेर 18च्या सरासरीने धावा जात आहेत. या धावा नियंत्रित कराव्या लागतील, 70च्या आत ठेवावं लागेल. उर्वरित शेवटचे 12 चेंडू. येस, ऍब्सोल्युटली पहिला अतिरिक्त धाव बघा, जरी चौकार षटकार लागले तरी पहिली अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात आली आहे. धावसंख्या झाली 55. 53 अनिकेतच्या, 1 धाव सुयशची आणि 1 धाव एक्स्ट्रा. व्हॉट अ शॉट, रिव्हर्स हिट. दिस इज क्लास, दिस इज ऍब्सोल्युटली क्लास. स्विच हिट, 6. आणि स्विच बघा मारताना कोणत्या गोलंदाजांची निवड करतात. आपल्याला वाटतं कुठल्याही गोलंदाजाला आपण स्विच हिट मारू शकतो. एखादा लेग स्पिनर असेल किंवा डावखुरा त्याचा गोलंदाज असेल, तो चेंडू बाहेर काढतो, त्याच्या विरुद्ध हे अस्त्र खूप महत्वाचं असतं. किंवा सगळेच खेळाडू जर पॉईंटच्या आतमध्ये असतील आणि सगळेच डाव लेग साईडला असतील, ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होत असेल तर हा फटका खूप कामाला येतो. आता थोड्याच वेळात खरं तर शिवसेनेची तोफ, एक असं व्यक्तिमत्व की त्यांच्या नावात शेट आहे, मनाने पण शेट आहे आणि व्यक्तिमत्वाने पण शेट आहे, ते मात्र इथे येणार आहेत. खरं तर चेंबूर किंवा ट्रॉम्बे विभागात ते पहिल्यांदा येत असेल. रायगडची शान, कोकणची शान, महाडची शान. खरं तर व्हॉट अ शॉट अगेन. आणखीन एक जबरदस्त फटका, 4 धावा. श्री भरत शेठ, मारुती गोगावळे यांचं इथे आगमन होईल. सलग 4 टर्म 2004 ते 2009 त्यानंतर
माफ करा 2009 पासून 2024 पर्यंत सलग 4 वेळा निवडून आलेले आपल्या महाड प्रभागातून, किंबहुना रायगडचे पुढचे पालकमंत्री. आणखीन चांगला चेंडू, आणखीन एक यश मिळतंय. विराज दुसरं षटक टाकतोय, विराजला यश मिळतंय. दुसरं विकेट इथे मिळेल, तिसरा विकेट माफ करा. धावसंख्या खूप पुढे निघून गेली, मात्र त्याने आपलं काम केलंय. सुयशनी वैयक्तिक 11 धावा ठोकून काढल्यात, 4 चेंडूंमध्ये 11 धावा. इथून मात्र डॅमेज कंट्रोल करावं लागेल. येस, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंत्री, त्याचसोबत फलोत्पादन मंत्री, त्याचसोबत खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य, कारण खारभूमी हे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. आणि कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद घेतलंय. थांबले, थोडेशा उशीर लागला त्यांना, राज्य मंत्रीपदासाठी थांबले नाही, घेतले तर सरळ कॅबिनेट मंत्रीपदच. आणि खरं तर शिवसेना प्रतुत्पदी पण त्यांचं नेमणूक केली गेली होती, जे अतिशय जवळचे एकनाथजी शिंदेच्या, आणि अतिशय भारदस्त जबरदस्त व्यक्तिमत्व, मग शिवसेनेची धडाडती तोफ म्हटलं तरी हरकत नाही. एडीएस नो बॉल, या 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती आता 67 वर. सर नो कसला फील्डिंग रेस्ट्रिक्शन? ओके, अंपायर्स आहेत की सीसीटीव्ही अंपायर? बर, हेमंत सर आहेत. हेमंत सरांना सांगितलं की 2दा 6 चेंडूंवर 6 षटकार मारणारा तो अंपायर आहे, कारण त्याच ग्राउंडवर एक अमरनाथ पाटील ग्राउंडवर 6 चेंडूंवर 6 षटकार मारणार आहे. त्यांच्या साईज वर जाऊ नका, छोटा पॅकेट आणि बडा धमाका. त्याचसोबत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रतनबुवा पण त्यांनी केली. आपल्या चेंबूर विभागातील खरं तर भूषण आहे ते, प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग असतो त्यांचा. हेमंत सर फ्री हिट असणार आहे. निर्धाव चेंडू, आणखीन चांगली गोलंदाजी बघा. चेंडू थोडासा बाउन्स करून टाकतात. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण. खरं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं, का कारण तितकंच मैदान समतल नाहीये. स्वतःला ऍडजस्ट केलं, चेंडू अडवला आणि 1 धाव फक्त तिथे दिली. एका धावाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते आता 68 वर. 68 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. ट्रॉम्पेचा संघ इतका मोठा डोंगर धावांचा सर करेल का, तो मात्र एक मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. थोड्याच वेळात बरेच शेट येणार आहेत. सुरेख चेंडू, एफर्ट टाकला होता चेंडू मध्ये, अप्रतिम कमबॅक केले. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा दिल्यानंतर सुरेख कमबॅक करतोय. सर थोड्या वेळासाठी मॅच थांबवायचे. थोड्याच वेळात शिवसेनेची धडाडती तो फायर ब्रँड नेता की ज्यांचं
व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की विरोधकांसाठी अगदी धडाडती तोफ, मात्र आपल्यांसाठी अगदी जवळचा माणूस, असा एक माणूस की ज्याचे हात पकडल्यावर दुसऱ्याचे पाय धरायची वेळ येत नाही. भरत शेठ गोगावले, रायगडची शान, कोकणची शान, शिवसेना महाराष्ट्राची शान, त्यांचं आगमन होते होत आहे. येस, अतिशय जवळचा माणूस, आपला माणूस. खरं तर असं आहे व्यक्तिमत्व की समोरच्याला घाम फोडतो, मात्र आपल्या माणसांसाठी घाम गाळणारे, रक्त गाळणारा हा माणूस अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना कॅबिनेट मंत्री, फलोत्पादन मंत्री, खार भूमी विकास महाराष्ट्र राज्य, कोकणची शान, रायगडची शान, शिवसेनेची शान आणि महाराष्ट्राची शान भरत शेठ गोगावले. थँक्यू थँक्यू थँक्यू. सामना सुरू राहू दे, कारण भरत शेटन पण मॅच थांबवावीशी वाटणार नाही, कारण असा माणूस आहे की त्याला ऍक्शन आवडते. आणि निर्धाव चेंडू जातोय. येस, साहेबांबद्दल काय सांगायचं. भरत शेठ गोगावले एक असं व्यक्तिमत्व, साहेब तुमच्याबद्दल, या साहेबांबद्दल एक खास आहे की फटाके तर उडवतात पण विरोधकांना पण अगदी स्मित हास्य असतं त्यांच्या चेहऱ्यावर, स्माइलिंग असं असेल म्हणू त्यांना. जरी विरोध जरी करायचा असला तरी तो चेहऱ्यावर कायम हास्य दिसले. तुम्ही त्यांना टीव्हीवर पाहिलं असेल, विरोधकाला पण आडवं करायचं पण आपल्या गोड बोलण्यानेच. आणि एक असं व्यक्तिमत्व की ज्याच्या नावाबरोबर शेट लागतंच, कारण मनाने पण मोठा माणूस आहे. सामान्य कुटुंबातून आलेलं एक असामान्य व्यक्तिमत्व की ज्यांनी दाखवलं की आपण मेहनत केली, एखाद्या गोष्टीच्या मागे मन लावून काम केलं तर सलग 4 वेळा लोकांचं मन जिंकणं त्याच्यापेक्षा मोठेपणा नाहीये. आणि महाडची शान, कोकणची शान, रायगडची शान
आणि शिवसेनेची शान आहे. एक असं व्यक्तिमत्व की एकनाथजी शिंदे यांचा सगळ्यात जास्त ज्यांच्यावर विश्वास होता आणि मंत्रिपदासाठी वाट बघतोय सगळेजण. साहेबांनी घेतले डायरेक्ट कॅबिनेट मंत्रिपद, छोटं मोठं घ्यायचंच नाही आणि वेल डिझर्विंग. आणि ते आल्यानंतर मात्र पाहुण्या संघांसमोर यजमान संघाची कामगिरी बदलली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खारभूमी विकास मंत्री पण ते आहेत, म्हणजे खारभूमीवरच सध्या ते बसलेत. तो स्टेज आपला त्याच्यावरच आहे आणि ते आपल्यासाठी पण तितकेच महत्त्वाचे असणार आहेत. धावसंख्या झाली ती सध्या रनआउट झाले बघा. यजमान संघ माग थोडासा कमबॅक करतोय. हा या विभागातील होस्ट संघ म्हणता येईल आणि आपल्या होम ग्राउंडवर कमबॅक करतोय. धावसंख्या झाली ती आता 70 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मोह कोळीवाडाचा संघ काय तुटून पडलाय बघा, अक्षरशः तुटून पडलाय. 14 चेंडूंवर 53 धावांची अनिकेत कोळी यांची जबरदस्त कामगिरी. आणि खरं तर हे मैदान तितकंसं तयार करण्यासाठी पूर्ण श्रेय द्यावं लागेल इथील स्थानिक संघाला, कारण हे मैदान नव्हतं खरं तर. यानंतर मॅच आहे कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आणि त्रिमूर्ती दत्तनगर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण टॉस साठी यायचंय. सरा श्री दत्तनगर अर्थातच आणि कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल या दोन्ही टीमच्या कडून इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी ते आमंत्रित केले जातोय. आपण व्यासपीठावर एक महान हस्ती, राजकीय क्षेत्रातील आणि मराठी राजकीय नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तसंच कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय भरत शेठ मारुतीजी गोगावले साहेबांचं इथे आगमन झालंय. खरं तर आज कॅबिनेट मंत्री या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं आणि या स्पर्धेची शोभा दिविगणित झालेली आहे. मंडळी, खरं तर भरतजी मारुतीजी गोगावले हे मराठी राजकीय नेते आहेत आणि महाड मतदारसंघातून शिवसेनेकडून त्यांनी 2009, 2014 आणि 2019 अशी हॅट्रिक आमदार म्हणून त्यांनी हॅट्रिक मिळवली आहे. ते अर्थातच आणि चौथ्यांदा देखील त्यांनी झेंडा रोवला. म्हणजेच शिवसेना म्हटलं तर बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं, असं वाघाचं काळीज असणारी राजकीय मराठी राजकीय क्षेत्रातील हा नेता अर्थातच आदरणीय सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेबांचे इथे आगमन झालंय. खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य आणि आपल्याला खरं तर अगदी भाग्याची गोष्ट सांगायची झाली तर आपल्या या मराठी माणसातले कॅबिनेट मंत्री मिळालाय. इथे स्वागत केलंय साहेबांचं दमदार षटकारानं. चला मैदानावर जाऊया आपण. साहेब आता नक्कीच आपल्याला या ठिकाणी या व्यासपीठावर सदिच्छा भेट दिली आहे. शिवसेना जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्ट आयोजित कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 हे दमदार आयोजन आणि या दमदार आयोजन मध्ये दमदार आमदार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोह कोळीवाडा विनंती आपणास, आपण थोडा वेळ थांबायचंय, बाहेर या थोडा प्लीज. आणि खरं तर पहिल्यांदा ट्रॉम्बे गावामध्ये कोणीतरी कॅबिनेट मंत्री आलंय, हे आमचं सौभाग्य आहे. आणि जर कॅबिनेट मंत्री आले तर त्यांचं तसं उचित स्वागत व्हायलाच हवं. मी विनंती करीन दोन्ही संघांना, डावीकडे उभा राहील तो कुंडेवालचा संघ आणि उजवीकडे उभा राहील तो त्रिमूर्ती दत्तनगरचा संघ.
या जनसेवा स्पर्धेसाठी हीच, प्रमुख पाहुणे अतिथी मान्यवर कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय भरतशेठ गोगावळे साहेबांचे इथे आगमन झालंय आणि सर्व खेळाडूंच्या समवेत साहेब नक्कीच या खेळपट्टीवर टॉस करतील. मी विनंती करतोय सर्व पाहुणे मंडळींना की आपण खेळपट्टीवर येण्याची कृपा करावी. नक्कीच सर्वांचं कोल झालाय. त्रिमूर्ती दत्तनगर संघाने मात्र नाणेफेकी जिंकले. अभिनंदन. ओळख मात्र आपल्याला पटवून द्यायचे आहे. नक्कीच किरण, आज खरं तर या खेळाडूंचं देखील सौभाग्य आहे. कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आज या खेळाडूंसमवेत आज परिचय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आणि श्री दत्तनगर, त्रिमूर्ती दत्तनगर. आदरणीय सन्मान्य महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सन्माननीय आदरणीय भरतशेठ मारुतीजी गोगावले आज पालकमंत्री साहेब या खेळपट्टीवर सर्व खेळाडूंशी परिचय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शरद स्मृती चषक 2025 हे दमदार आयोजन आणि बघा 4 वेळा ज्यांनी आमदारकी भूषवली ते मराठी ते हॅलो आपल्या मराठी माणसांसाठी धावून येणारा नेता, महाड मतदारसंघातून 4 वेळा आमदार आणि आज थेट कॅबिनेट मंत्री ज्यांना प्राप्त झाले ते आदरणीय सन्माननीय बाबांना खेळपट्टीवर पाहतोय त्यांच्या समवेत. बघा सुंदर चित्र आपण जर विचार केला तर प्रत्येक मोबाईलमध्ये हा चित्र मात्र कॅप्चर केला जातोय आणि आज तेच मात्र जसा मात्र व्हॉट्सअपमध्ये फोटो येईल किंवा इंस्टाग्राम फेसबुक आज प्रत्येक खेळाडू मात्र हा फोटो शेअर करणार आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्याशी मात्र जोडले जातात.
तर नक्कीच मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण साहेबांचं इथे यथोचित मान सन्मान करायचे आहे. भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे अतिथी देव भव, ही रायगड भूमी, ही महाराष्ट्र नगरी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आणि संतांच्या या पावन भूमीमध्ये आज आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय भरत शेठ मारुतीजी गोगावले कॅबिनेट मंत्री. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय मित्रांनो. बंधन धाग्याचं आणि कालीज वाघाचं, शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आणि हा संघर्ष योद्धा, मराठी राजकारणातील एक मराठी नेता आदरणीय सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या नक्कीच साहेब घरी राहील. अर्थातच कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक, आमचे आदरणीय सन्माननीय स्पर्धेचे आधारस्तंभ महेश्वरी साहेब आणि यांच्या वतीने तुम्हाला प्रेमाची भेट. ही भेट नक्कीच साहेब तुमच्या नक्कीच आठवणी स्मरणात राहील आणि खरं तर या स्पर्धेची शोभा द्विगुणित झालेली आहे. आदरणीय सन्मान श्री दीपक शेठ महेश्वरी साहेब, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. धन्यवाद धन्यवाद साहेब, मनापासून तुमचं खरं तर आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. आपण आलात, या स्पर्धेची शोभा अगदी द्विगुणित झाली, खरं तर पूर्णपणे वाढली गेली ही स्पर्धा. त्या स्पर्धेला छान छान लागलंय कारण कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य आज इथे मात्र इथे त्यांचं शुभागमन पाहायला मिळालं. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय श्री दीपकजी महेश्वरी साहेब, त्यांनी केलेलं हे दमदार आयोजन. आज जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, जनतेची सेवा सातत्याने त्यांच्या माध्यमातून केली. अहोरात्र सेवा करणारी व्यक्ती आदरणीय सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब. येस, रोजगार हमी योजना मंत्री, फलोत्पादन मंत्री, कारभूमी विकास मंत्री, त्याचसोबत आणखीन एक साहेब, एक आणखीन तुमच्याकडून पाहिजे, रायगडचे पालकमंत्री. हे लवकर ऐकायला येऊ द्या आणि त्याची तयारीसाठी जर प्रत्येकाच्या मनात आहे ते होणारच आहे, अगोदरच आपण करूया. तर रायगडचे पालकमंत्री देखील आम्हाला पुढच्या वेळी ते जोडायला आवडेल. सध्या तरी सुरुवात चांगली केली आहे, 9 धावा आलेत, 81 धावांचं लक्ष्य आहे. येस, साहेबांसोबत फोटो म्हणजे इंस्टाग्राम स्टोरी अपलोड होणार. मंत्र्यांसोबत फोटो काढला म्हणजे इंस्टाग्रामची स्टोरी अपलोडेड. ते गाणं आहे ना, तू नाही तो तारो फोटो भी चालसे.
आणि दीपक महेश्वरी साहेबांच्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माइल आम्ही बघितली नाही बाबा. थँक्यू सो मच गोगोले शेठ. भरतजी, मारुती कृष्णाजी गोगावले, एक सामान्य घरातून आलेला असामान्य व्यक्तिमत्व, सध्या तरी सर्वोच्च शिखर गाठलंय, मात्र पाय अजूनही जमिनीवर असणारा नेता, अगदी आपल्यातलाच मांडणारा आपला माणूस. थँक्यू सो मच साहेब. पूर्ण प्रयत्न करतोय हा ट्रॉम्बेचा संघ, लढतोय त्या टार्गेटच्या जवळ जाण्यासाठी. प्रहार केला होता त्यांच्यावर, मात्र प्रमोद त्यांचा सुपरस्टार आहे, विराज त्यांच्या संघातील आणखीन एक चांगला खेळाडू आहे. या दोघांमध्ये क्षमता आहे. आणि जेव्हा आपण आपल्या गावासाठी खेळतो, आपल्या गावाच्या मातीसाठी खेळतो, या मातीने जोडलेल्या नातींसाठी खेळतो, आपली ताकद आपोआप द्विगुणित होते. खूप मोठं लक्ष आहे, 81 धावांचं लक्ष आहे, किंबहुना क्रॉस पण होणार नाही, मात्र जिद्द कुठे कमी पडू देणार नाही हा संघ, इतकं मात्र निश्चित आहे. गोलंदाजी मार्कवर जोगेंद्र. फटका फसलाय, खूप मोठी विकेट आहे. येस, हाईट साठी कॉल केलाय, खूप महत्वाचा निर्णय असणार, कारण सगळ्यात मोठा खेळाडू आहे, सगळ्यात मोठा फलंदाज आहे. तिसऱ्या पंचांना विनंती की आपण इथे डिसिजन रेफर केलंय. चला या थर्ड अंपायर आपल्याला रिफर करावा लागेल. टीव्ही अंपायर कंट्रोल रूम मध्ये आपल्याला डिसिजन मिळेल. प्राप्ती डिजिटल लाईव्ह. बिमर साठी हार घेतलेला रिव्ह्यू. अंपायर कॉल एज इट इज नो बॉल. येस, अगदी पोटावर तो चेंडू होता, कमरेवर सोडा, पोटावर तो चेंडू होता. खूप मोठी विकेट आणि स्टँडिंग पोझिशन मध्ये फलंदाज आहे. चांगला निर्णय पंचांचा तिथे, कारण चेंडू कुठे डीप होते, पोझिशन काय फलंदाजी, सगळं पंचांनी रेहरलं आणि त्याला नो बॉल कॉल केला. म्हणजे 2 धावा जोडल्या जातील आणि महत्वाची म्हणजे फ्री हिट असणार आहे. प्रमोद अजूनही तिथे जिवंत असणार आहे. धावसंख्या झाली ती आता 13. ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाईड घोषित केलंय. फ्री हिट कंटिन्यूड असणार आहे. जी एखादी फलंदाजी केली होती अनिकेत कोळीने, त्याला जर जोडायचं असेल तर प्रत्येकाला प्रहार करावा लागेल. धावसंख्या झाली 14. सलगचे 2 वाईड्स, या 2 वाईड्सनी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती आता 15 वर. एक, 2, 3 वाइड्स. अतिशय चांगला गोलंदाज आहे. बॉलर बडा हसीन है लेकिन वाइड की मशीन है. कधी कधी गडबडतोय जोगिंदर. अतिशय चांगला गोलंदाज. सलगचे 3 वाइड्स, कारण फ्री हिटवर तो ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात चेंडू खूप बाहेर पिच करतोय. या सलगच्या 3 वाइड्सनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होत्या 16. फ्री हिट कंटिन्यूड असणार आहे आणि अजून एक संधी असणार आहे प्रमोदला आपला पहिला षटकार मारण्याची. पहिला षटकार लागणं महत्वाचं आहे. एकदा सुरुवात झाली मात्र हा फलंदाज त्यानंतर थांबणार नाहीये. प्रमोद किती वेळ विकेटवर राहतो त्यावर ट्रॉम्बे संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. सध्या तरी रन रेट एक्सेप्टेबल आहे. स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड, फ्री हिट आणि बॅकफुटला राहिले तिथेच ते थांबले. ओ माय गॉड, खूप बेसिक चुका करतोय प्रमोद. आणि जेव्हा पूर्ण संघाची मदार आपल्यावर असेल तर आपली विकेट पण तितक्याच चांगल्या पद्धतीने जपायला हवी. चेंडू हातातून निसटला, खराब क्रिकेट तिथे. त्यानंतर कलेक्शन चुकीचं, खराब क्रिकेट. रनिंग बिटवीन द विकेट त्यापेक्षाही खराब होतं. तितकं चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं नाही. तिघांकडून बेसिक चुका झाल्या. क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि खरं तर फलंदाज. फटका मारल्यानंतर त्याच जागेवर उभे राहिले ते. धावसंख्या झाली ती 17. सध्या तरी आदेशवर जबाबदारी असणार आहे. ऑफस्टमच्या खूपच बाहेर.
एका धावाने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती आता 17वर. सर नक्कीच हेमंत कोळी सरांचा इशारा वाईट बॉलचा आला. हेमंत कोळी म्हटलं तर माहुलगाव आणि माहुलगावची ओळख आहे, उत्कृष्ट पंच, रायगडमध्ये नामवंत पंच म्हणून त्यांना ओळखलं जातं. येणारे 7 ते 9 मार्च रोजी याच माहुलगावामध्ये एक अप्रतिम स्पर्धाही पाहायला मिळेल. खरं तर 16 संघ ग्रामीण आणि 8 इंटर चेंबूर अशी स्पर्धा. आणि 7 ते 9 म्हटलं तर 9 तारखेला बोकडाचं जेवण असतं संपूर्ण गावाला, संपूर्ण खेळाडूंना. हे खास रहस्य राहिलंय. शॉट अप अँड ओव्हर टेकन. थोडासा कमी पडला शॉट, खूप मोठी विकेट. या संघातील सगळ्यात जबरदस्त फलंदाज मात्र बाद होऊन आपल्या तंबूत परत. प्यार से बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी. जय माता दी. खरं तर हे भक्त आहेत माहुल कोलीवाडा. आणि या गावामध्ये आम्ही 1 वर्ष देखील स्पर्धा केली होती. खूप मजा आली होती आणि खूप एन्जॉय असते बघा शेवटच्या दिवशी. जणू काही माहुलगावची जत्राच लागते. आणि ती स्पर्धा आपल्याला 7 ते 9 मार्च या 3 दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच करूया कौतुक. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. 18 धावा. 18 धावावर दुसरा फलंदाज बाद होतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. आणखीन एक वाईडचा इशारा. खूप वाईड्स दिलेत. या षटकातील चौथा वाईड. खूप मोठे षटक होते. आतापर्यंत त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंडू टाकलेत. 4 वाईड आणि 1 नो बॉल. मिस टाइम शॉट. पुन्हा एकदा एक सोपा झेल देऊन फलंदाज तंबूत परत. डीजे हे आव्हान फार कठीण आहे बघा. भलं मोठं आव्हान आहे. धावांचं डोंगर आहे. आता डोवी जड झालंय. हे आव्हान मात्र पार करण्यास अगदी आता कठीण संघर्ष आहे. ते म्हणजेच याच ट्रॉम्बे संघासमोर. यस 19 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज भाजले. 81 धावांचं लक्ष आहे. तर खरं तर अशा लक्ष्य टार्गेट सेट करताना एकतर 2 ते 3 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागते, किंवा कोणीतरी एक फलंदाज की ज्याने 52 ते 53 धावा जशा थोकून काढल्या या अगोदरच्या इनिंग्समध्ये, अनिकेत कोळीसारखी एखादी मोठी इनिंग्स, तर एक चांगला खेळाडू एक चांगलं षटक सामना बदलू शकेल. नक्कीच सर. आपण डॉट बॉल जातोय. पूर्वोत्तरच्या खेळामध्ये अनिकेतनं काय आकार माजवला होता या मैदानावर. विस्फोटक बॅटिंग, अगदी स्टॉर्मी बॅटिंग पाहायला मिळाली. आणि तिथेच मात्र खरं तर अनिकेत कोळी म्हटलं ना तर मोह कोलेवाड्याचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन. आम्ही नेहमीच म्हणत होतो की ज्याच्या बॅटमधून सुटते बंदुकीतून गोळी, त्याचं नाव आहे अनिकेत कोळी. आणि त्या कोळीनं खूप चांगली बॅटिंग केली. आणि फक्त ताकदीवरच नाही, खरं तर चांगल्या टेक्निकने देखील फलंदाजी सुरुवात केली. पहिला षटक षटकार मारला तो त्यांनी कव्हरच्या दिशेने, त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने, नंतर डाऊन द ग्राउंड, नंतर पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने, नंतर बॅकवर्ड पॉइंटला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स घेऊन त्यांनी ते आपल्या धावा जमवल्या होत्या. एक हेलिकॉप्टर शॉट जो चौथा षटकार मारला तो सगळ्यात चांगला शॉट. एक असा फलंदाज की त्यांनी चौफेर फलंदाजी केली. गोलंदाजी तितकीशी खराब झाली नव्हती, मात्र फलंदाजी उच्च दर्जाची झाली होती. मात्र सामना संपलेला नाही. अजूनही 18 चेंडूंमध्ये चित्र बदलू शकते. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र निश्चितच नाहीये. आपल्या मातीसाठी खेळताना, गावाच्या मातीसाठी खेळणाऱ्या, या मातीत तयार झालेल्या नात्यांसाठी खेळताना एक वेगळी ताकद असते. बघूया तीच ताकद या खेळाडूंमध्ये येते का. मोठे फलंदाज बाद झालेत, इतरांवर जबाबदारी आहे. येस, अतिशय अप्रतिम फटका सुरुवात केली आहे मात्र एका अप्रतिम षटकाराने या सर्व षटकातील.
सर आपण ज्या पद्धतीनं आई गावदेवी ट्रॉम्बे संघाचा विचार केला ना तर त्या संघामध्ये 9 खेळाडू अंडर 20 मधले आहेत, 2 खेळाडू सोडले तर म्हणजे सर्व युवा खेळाडू आहेत, यंग आहेत. त्यामुळे काहीसा त्यांच्याकडे अनुभवही कदाचित कमी असेल, परंतु ती संधी दिली जाते हे फार महत्वाचं आहे संघामध्ये. आणि इतर गावांपेक्षा गाव छोटस आहे, लोकसंख्या कमी आहे, मग तितकंसं त्यांना स्कोप नाहीये. तरी पण चांगले संघ, 2-3 चांगले संघ या गावात आहेत. एक वेगळी परंपरा लागली या गावाला आणि सध्या तरी हा झुंजतोय, एका मोठ्या संघाबरोबर चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या झाली 25. पुन्हा एकदा चांगली फटका डाऊन द ग्राउंड. 1 धाव मिळते एका धावाने. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती आता 26 वर. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि आदेश भिडतोय, मात्र आदेश आपल्या गावासाठी भिडतोय, आपल्या गावाच्या नावासाठी भिडतोय. 26 धावा झाल्यात. फाईट करणं महत्वाचं आहे. टार्गेटच्या जितक्या जवळ जाता येईल तितका प्रयत्न करावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू तितकासा कनेक्ट झालेला नाही व्यवस्थितपणे. 1 धाव मात्र निश्चित मिळेल. एका धावाने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 27 वर. चेंडू बॅटवर येणं महत्वाचं आहे, धावफलक हलता ठेवणं महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणार नाहीत, मात्र प्रत्येक चेंडूवर धाव काढण्याचा मात्र प्रामाणिक प्रयत्न त्या प्रत्येक खेळाडूमध्ये दिसतोय. स्ट्राईकवरील पुन्हा एकदा आदेश, की ज्याने 3 चेंडूंमध्ये 8 धावा केल्या, एक अतिशय उत्तुंग षटकार ठोकलाय. आदेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आदेशची बॅट मात्र तळपतोय. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार. आदेश इज ऑन फायर. अतिशय अप्रतिम फटका बघा. चेंडू छातीवर होता, चेंडू शॉर्ट नव्हता, चेंडू ओव्हर पिच नव्हता, चेंडू हाफ वॉली नव्हता, चेंडू फुल टॉसही नव्हता. एका गुड लेनच्या चेंडूवर, छातीवर येणाऱ्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन जागा बनवून व्हॉट अ शॉट दॅट वॉज. आदेश थांबणार नाहीये. आदेशची बॅट मात्र तळपते. आदेश आणखीन एक चांगला फटका मारतोय. क्षेत्ररक्षण टॉप क्लास. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. एकाला 2 धावांमध्ये परिवर्तित केलंय. सुरेख 2 धावा. धावसंख्या झालेली 35. मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत आदेश आहे तोपर्यंत मॅच संपलेली नाहीये. 60% चेंडू संपलेले आहेत, 40% धावा झाल्यात. आतापर्यंत फक्त 13 चेंडूंचा खेळ शेष आहे, मात्र हा खेळाडू हा सामना बदलू शकतो. स्ट्राईकवर असणारा आदेश. येस, ही इज ऑन फायर. आणखीन एक चांगला फटका. कन्फर्म करूया, मात्र फलंदाज आदेश बाद होऊन आपल्या तंबूत परत. मोठे इतर ग्राउंड जे आपण पाहतो त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं ग्राउंड आहे. 60 मीटर्सच्या बाउंड्री सगळ्या बाजूनी आहेत. वाऱ्याची साथ नाहीये, म्हणजे नुसतं पंच करून तुम्हाला इथे शॉट्स मिळणार नाहीत, की जिथे बऱ्याच वेळा आपण बघतोय मोठमोठे स्टार जे बाईक जिंकतात, कार जिंकतात, ते फक्त चेंडू पंच करून मैदानाच्या बाहेर चेंडू जात, कारण ग्राउंडची साईज छोटी असते. इथे मात्र ग्राउंड मोठं आहे, हा टार्गेट तितकंसं सोपं नसणार आहे, आणि म्हणूनच अनिकेतची खेळी खूप महत्वाची ठरली. मात्र आदेश ज्या पद्धतीने बॅट फिरवत होता, त्याचे कनेक्शन होतं, ते एक आशेचा किरण होता. सध्या तरी हा नवीन फलंदाज राज तुर्भेकर काय करते पाहायचंय. स्ट्राईकवर असणार आहे तो सध्या विनय. 12 चेंडू 46 धावा, 7 षटकारांची गरज 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 46 धावा, आव्हान अशक्य नाही. चेंडू
वन बाउन्स जाईल सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. नवीन येणारा गोलंदाज रणजित, एक वेगळी गोलंदाजी शैली, लसित मलिंगा सारखा राऊंड आर्म ऍक्शन गोलंदाजी, एक वेगळी शैली. 1 धाव, 11 चेंडू आणि 45 धावा. इलेवन बॉल्स 45 रन्स टू विन. आने वाली 11 गेंदों में 45 रनों की दरकार. पुन्हा एकदा एक वेगळी गोलंदाजीची शैली आहे, राऊंड आर्म पद्धतीचा गोलंदाज. लसित मलिंगा, मुरलीधरन हे सगळे गोलंदाजांच्या हातामध्ये प्रॉब्लेम होता. आता मात्र हे सगळेच वेगळी गोलंदाजी करावी लागलेत. 10 चेंडूंमध्ये 45 धावा. 10 बॉल्स 45 रन्स टू विन. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, फलंदाज त्रिफळाचीत. आता मात्र आव्हान अशक्य वेळी झालं, कारण 9 चेंडूंमध्ये 45 धावा. रणजित मात्र स्लोवर डिलिव्हरी टाकली होती, स्लोवर यॉर्कर टाकला होता, फलंदाजाला फसवलं त्याने तिकडे. राऊंड आर्म पद्धतीची एक वेगळी शैली गोलंदाजाची, मात्र कीप इट स्ट्रेट अँड सिंपल, सरळ गोलंदाजी करतोय, यष्टनमध्ये गोलंदाजी करतोय. 44 नंबरचा हा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला चेंडू, थोडासा आतमध्ये कट केला, चेंडूची लाईन बदलली, लेंथ बदलली. या अगोदरचा यॉर्कर चेंडू थोडासा हळू गतीने टाकलेला आहे, हा चेंडू वेगात टाकलेला ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकात 1च धाव खर्च केली आहे. खराब चेंडू ऑफ स्टंपच्या, लेग स्टंपच्या खूपच बाहेर, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तिथे फाईन लेगचा खेळाडू जोगेंद्र. वाईडनी एकनी धावसंख्या पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती आता 37 वर. रणजित फक्त 2 धावा खर्च केलेत आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी, एक सिनियर खेळाडू, 40+ चे खेळाडू आहेत, पाठीवर 44 क्रमांक आहे. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. सुरुवात मात्र देखणी केली होती, त्यानंतर 2 चुका, एक लेग डाऊन द लेग साइड आणि एक ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. 40+ चे खेळाडू, एक सिनियर खेळाडू, आणि दाखवून देत आहेत एज इज जस्ट अ नंबर. शेवटचे 2 चेंडू त्यांच्या षटकातील, आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेत. दिस इज ब्युटिफुल हिट, अतिशय अप्रतिम फटका, अतिशय देखना फटका, मिड विकेटच्या दिशेने अतिशय कडक षटकार. देखना फटका, कडक प्रहार. आणखीन एक त्याच दिशेने मारलेला फटका, चेंडू जाईल. कॅच पुन्हा एकदा कुणाल, 2 कॅच सुलकेशने घेतल्यात. पहिली कॅच कुणालची, आणखीन एक विकेट. 43 या धावसंख्येवर, माफ करा 44 या धावसंख्येवर. नवीन बॅट्समन हर्षल, शेवटचे 6 चेंडू, मात्र या 6 चेंडूंवर किती चौकार षटकार लागत आहेत ते पाहायचंय. ट्रॉम्बेचा यजमान संघ खरं तर एक चांगला संघ, बाहेर जाऊन अतिशय चांगली कामगिरी करतो. आज मात्र आपल्या घरच्या ग्राउंडवर तितकीशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं, प्रत्येकाचं अगदी मनापासून स्वागत, आणि अतिशय चांगली स्पर्धा अशा ठिकाणी जिथे ग्राउंड तयार केले अतिशय देखणं आणि सुरेख. ट्रॉम्बेच्या म्हणजे मुंबईच्या टोकावर, खरं तर मुंबईचं शेवटचं टोक आहे, त्या टोकावर अतिशय देखणी स्पर्धा.
आणि भव्य दिव्य असं आयोजन प्रत्येकाचं त्यात कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक. शरद ट्रॉम्बेचा खरं तर एक ओरिजिनल जबरदस्त बॅट्समन, प्युअर बॅट्समन, ओपनिंग फलंदाज, त्या संघाचा कर्णधार देखील. डाऊन द लेग साइड, वाईट बॉल. शेवटचे 6 चेंडू आहेत, औपचारिकता बाकी आहे. मात्र शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मॅच पॉसिबल आहे का? कारण 6 चेंडूंवर 6 षटकार लागले तर इथून मॅच जिंकू शकतात. इथे मात्र आणखीन एक वाईड. विकीत सलगचे 2 वाईड. या 2 वाईडनी संघाची धावसंख्या पुढे सर्केल जाऊन पोहोचेल ती आता 46 वर. जिंकण्याकरता 35 धावांची गरज. खूप उंच गेला चेंडू, तितकासा लांब गेलेला नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. जसं 90% त्यांचे खेळाडू अंडर 21चे, अंडर 21च्या स्पर्धा, अंडर 19च्या स्पर्धा गाजवतात हे खेळाडू. मात्र सुरुवात तितकीशी चांगली झाली नसली तरी हे खेळाडू आज ना उद्या मोठे होतील, चांगले होतील, स्ट्रॉंगर होतील. सुरेख गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंवर 2 वाईट टाकल्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाजीने. उल्केशनी सलगची 3री कॅच पकडली आहे. गोलंदाज विकी 2 चेंडूंवर 2 वाईट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. समोर असेल तो फलंदाज यश. सुरेख ऑफ ब्रेक पद्धतीचा गेंदू आणि आणखीन एक फलंदाज बाद. विजय बाद होतोय. 33 धावा जमवायचे उर्वरित 3 चेंडूंमध्ये. चेंडू बॅटची कड घेतो, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण केली आहे. 1 धाव मिळेल. 1 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 47 वर, माफ करा 47. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर विकी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑफ ब्रेक चेंडू टाकतोय, वेगात चेंडू टाकतोय, कधी यॉर्कर्स टाकतोय, गती परिवर्तन करतोय. आणखीन एक ऑफ ब्रेक चेंडू. बघा चेंडू टाकण्याची पद्धत थोडीशी वेगळी. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकतोय, चेंडू आपटतोय आणि हलकासा ऑफ ब्रेक पण करतोय. आणखीन एक विकेट. म्हणजे या षटकामध्ये 3 विकेट्स त्याच पद्धतीने ऍक्शन रिप्ले केलंय आणि 11च्या 11 खेळाडूंना फलंदाजी मिळते. सगळ्यात चांगला दिवस असो, कधी आपला संघ हरला तरी चालेल, खूप कमी वेळा असं होतं की सगळ्यांना फलंदाजी मिळते. सबका साथ सबका विकास. शेवटचा विकेट, शेवटचा चेंडू, स्ट्राईकवर करण. शेवटच्या फलंदाजाला पण बाद होतोय की काय? आणखीन एक उंच 1 2 3 4 विकेट्स मिळवतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज. माफ करा, कॅच सोडली आहे. 4था विकेट मिळाला असं विकेला. मात्र एक सोपा झेल सुटतोय. अभिनंदन.